नमस्कार फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर खूप दिवसाने आपण आज राईड करतोय. खूप दिवसाने आज हे आपले आहे युनिकॉर्न इकडे. तर आज आपण मोटो ब्लॉगिंग करत नाही. मोटो ब्लॉगिंग यासाठी करत नाही की आपल्याला थोडा ना माईकचा प्रॉब्लेम आला आहे. हे इथं माईक तर आहे, माईक तर काम करत आहे, पण जे ॲडॅप्टर आहे ना ते वाटतं गेलं आहे. माझं ॲडॅप्टर आहे ते फक्त माउट आहे. गोप्रो आणलं आहे मी. जर मोबाईलची बॅटरी जर डेड झाली तर बोलू आपण गोप्रोने शूट करू. त्याच्यामुळे आज आपला मोटो ब्लॉगिंग करायचा प्लॅन चौपट झालेला आहे. हे बघा इथं जे हे तर माउट सगळं तयारी केली होती. सकाळी हे माउट लावलं, माईक यूज केलं होतं आतमध्ये. ते सर्व काय पाण्यात गेलं आपलं केलेलं. तर आज आपली एकेजण नाही तर आपण आज युनिकॉर्न सोबत राईड करतो. युनिकॉर्न घेऊन तर ब्रेक घेतलाय. मध्यंतर आलं. ब्रेक याच्यासाठी घेतलाय की रस्ता खूप खराब आहे आणि बंप तर भरपूर त्रास द्यायला लागले. त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे. हे बघा रस्त्याची परिस्थिती बघा काय आहे ते. त्याच्यामुळे आपण थोडा 5 मिनिटात ब्रेक घेतलाय याच्यासाठी की थोडा वेळ आराम करूया. त्याच्यानंतर बोललो परत सुरुवात करू. आता हे तर खूप होते आपलं, गरम तर खूप होते, गरम तर जाम होते कारण ऊन पण तसं लागतं. आणि आपण आज पाणी पण कॅरी नाही केलं आहे, विसरलोच. पण ती आपली बॉटल लास्ट टाइमला मुंबईला गेलो होतो ना तेव्हा ती बॉटल आपली गाडीतून गेली. त्याच्यामुळे आपण काय हे नाही केलं, पण बघू आता. आणि मेन म्हणजे यासाठी थांबलं की माझं घड्याळ पहिलं कनेक्ट करायचं ब्लूटूथला, त्याच्यासाठी. कारण दाखवतो टाईम काय झाला आहे तो. आता वाजले 9:30 आणि इथे टाईम बघा काय दाखवतोय, 1:37. त्याच्यासाठी बोलो थांबूया थोडा वेळ आणि आपल्या रस्त्याची मुंबई गोवा रस्त्याची परिस्थिती पण तुम्हाला दाखवू, शेअर करू काय आहे तिचं. आता काय चाकरमानी यायला सुरुवात होतील गणपतीला आणि आज आहे रक्षाबंधन. त्याच्यामुळे कंटिन्युटी काय गाड्या येतात बघा. वाहतूक एवढी आहे ना चालू, त्याच्यामुळे ही रस्त्याची परिस्थिती ना जवळजवळ आता भरपूर वर्ष झाली हा मुंबई गोवा हायवे बनतोय, पण अजूनपर्यंत काय तो कंप्लीट झालेला नाही. हे बघा आपला जो रस्ता आहे ना, रस्ता आमची राजापूरची हद्द ना, राजापूरच्या हद्द हेल्मेट राजापूरच्या म्हणजे राजापूरची आणि लांजाची हद्द तिथपर्यंत रस्ता आपला चांगला आहे. तिथून जो काही रस्ता खराब आहे ना तो मला वाटतं रत्नागिरीपर्यंतच असेल, एवढा खराब आहे. एवढा रस्ता बघा. जर आपला जर गोप्रो म्हणजे जर शूट करतो ना, आपलं मोटो ब्लॉगिंग करतो ना तर रस्त्याची अपडेट ना तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली असती. पण माईक काम देत नसल्यामुळे ना ॲडॅप्टर, त्याच्यामुळे आपण मोटो ब्लॉगिंग आज काय करत नाही. असो दे. त्याच्यामुळे सर्व ट्रॅव्हल्सवाले ना वाटूवरून ना मोर कसे ओरडतात बघा, आवाज मी बिन आला असेल काय माहीत नाही. त्याच्यामुळे सर्व ट्रॅव्हल्सवाले ना वाटू ते संगमेश्वरला डायरेक्ट गाडी बाहेर काढतायत. तर अशी आता चाकरमान्यांचे येताना आता हाल होणार आहेत या रस्त्यामुळे. असो जाऊ ते, जास्त वेळ न घेता. आता वाजले 9:30. कारण मी 9 वाजता निघालो होतो. आता अर्ध्या तासात मला रत्नागिरीपर्यंत पोचायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. कारण 1 तासात मी रनिंग कव्हर करतो आपले राजापूर ते रत्नागिरी लोकेशन, आपल्या लोकेशनपासून ते रत्नागिरीपर्यंत. तर आता मध्यंतर आलो आहे, त्याच्यामुळे आपण ब्रेक घेतला आहे. तर चला जास्त वेळ न घेता ना थेट आपण डायरेक्ट केलोशनलाच भेटू किंवा तिकडे डायरेक्ट भेटू किंवा मध्यंतर अजून कुठे काय घ्यायचं वगैरे असेल ना तर तेव्हा भेटू. परत एकदा आपला रस्ता बघून घ्या काय अवस्था आहे ती रस्त्याची. पॅचनुसार हा रस्ता ना चांगला केलेला आहे. म्हणजे काही किलोमीटरवर 1 किलोमीटर, अर्धा किलोमीटर असा पॅच पूर्ण चांगला केलेला आहे. परत हा असाच रस्ता आहे.
चला जास्त वेळ न घेता थेट आपण पोचू केलोशनला. A few moments later. आपण केलोशनला पोचलो आणि हा आमचा बोक्के आहे शिरी बाबा. हा कोण आहे तुझा? कोण कोण तो कोण तो तुझा? मला म्हणतो माझा म्हणता दोस्त आहे दोस्त होय ना. ये इकडे आतमध्ये गरम होते भरपूर. हे बघा इकडे आलो आपण राणीच्या घरी. खूप गरम झालंय. हा आले अगदी मस्त आहे की म्हणजे मिठी मारल्या गाडीवरती चढला. काय करता? हाय कर. हाय 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 फ्रेंड बोल. कपड्याची अवस्था बघा. व्हाईट शर्ट घातलं. एवढा रस्ता खराब आहे ना. पंख्याखाली बसूया. ये इकडे. एवढा रस्ता खराब आहे ना मुंबई गोवा हायवे. एवढी रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. कपड्यावरून बघा. कपडे तर सांगण्यापेक्षा कपड्यावरून बघा एवढी परिस्थिती बेकार आहे. नीट बस. हां घड्या. हां थांब दाखवते. चला जरा पाणी वगैरे प्यायलं. जरा हवा खातो. एवढं गरम झाले भरपूर. आणि वाटतं तिकडे आतमध्ये कॉल चालू आहे. पप्पा काय गेलो खय मुंबईत आहे. तुका बसवलं रे आमच्याकडे. मग आमच्याकडे तू राह. नाही येणार. अरे नाही येणार. पप्पावरती लय जीव. मी आलो तेव्हा ना रडत होता. बाबा घेऊन होता. जसा आलो वगैरे ना गप्प राहिला. गाडीवरती डायरेक्ट चढला. मिठी मारला तिकडे. काय सायकल काय तुझी? कुणी दिला ती? मी दिलंय. काय बोलतो हो? चालू घेता. तर बोलायचं एवढं होतं. ये इकडे. नाही काहीतरीच करू नको तू. येडे का तिकडे ये. फाडशील ती पॅन्ट. काय हो काय म्हणताय सागरची आई? हो सर्व बरे. हा एकटं झालो. तो सुभादा नाही आला. त्याचं काम आहे ना. आमच्या श्री अक्कल बघा किती तळीसुरी खुर्ची व्यवस्थित नेऊन ठेवल्या. त्याच्या खुर्चीवर कप होतो. तो कप घरात नेऊन ठेवून आलो. गुन्ही रे गुन्हाचं पोर रे आमचं गुन्हाचं पोर. ते का आता मोबाईल देत आहे आणि मी गप्पणी झोपून जात आहे. हां ही कुणी काढलं पेंटिंग? ही पेंटिंग कुणी केलेली? ती वाली ती तिकडे भिंतीवरती आहे. ती लहानपणी श्री आमचा असा दिसायचा. कुणी ती काय दिलं तुला? कुणी दिलं? पप्पानी काढलं नवीन. असं होतं गुडगुडीत. आणि आता आपण फ्रेश म्हणजे झोपून उठलोय. फ्रेश तर झालंच नाही. तर हा बघा आमचा हा बस नवीन म्हणता बाईक कशा घेतलं. माका घेऊक नको चालवू होय रे. बस बस हेल्मेट पाडू नको माझा. एवढा सेटअप केलेला मोटो ब्लॉगचा काय उपयोग नाही. सकाळी उठून माहिती आहे 6 वाजता उठलो होतो. पूर्ण सेटअप वगैरे केला होता पण काय उपयोग झाला नाही. हा कुठे चालला तू? गावाला चालला. बाय 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 बाय. हे बघा ही आमच्या श्रीची सायकल. जरा मोठी घेऊ का ती नाही? इकडे काय आहे तुमचं रे? इथं काय आहे? इकडे काहीतरी रक्षाबंधनचा ना कार्यक्रम चालू आहे. इकडे सर्व महिला वर्ग आहे त्यांची. हा हा
साफसफाई चालू आहे. इथं काहीतरी त्यांचा कार्यक्रम चालू असेल. बिबिन विचारूया नंतरला राणीला काय ते. तर इकडे यांच्या इकडे ना वाघ येतो आजूबाजूला. कधी नेलन? दुपारी नेलन. दुपारचं वाघ आहे. तर रात्रीचं नेलन. आला होता यांच्याकडे वाघ. त्यांचा जो कुत्रा होता तो घेऊन गेला. आणि आपला अवतार बघा काय आहे तो. बापरे. शर्ट बघा किती खराब झालाय ते. तरी मी व्हाईट शर्ट पूर्ण घालून नव्हतो आलो. नाही घालून बरं झालं. तर परिस्थिती अशी बेकार होती. मग हे बघा. हॅलो भावी आमचा यूट्यूबर. याला पण आता आम्ही शिकवणार आहोत ब्लॉग बनवायला. छोटा पॅकेज और बड़ा धमाका करेगा वो बच्चा. काय ते बघ. काहीतरी करू नको खुळो. काय आहे तर काय बोलतात. हेल्मेटचं फुल सेफ्टीमध्ये आलो होतो. तर एवढंच होतं की आपल्याकडे रायडिंग गिअर नाहीत. ते पण आपण घेऊ लवकरच. रायडिंग गिअर नाही ठेव इथं. बरं हळूहळू घेऊ. हळू स्टेप बाय स्टेप चालू आपण. मग ते कसं असतात. तर मग या आपल्या शर्टची एवढी वाट लागली नसती ना श्री. हेल्मेट पण आपल्याला चेंज करायचं आहे. ते आता बघू केव्हा आता जायला भेटेल तेव्हा. चेंज याच्यासाठी करायचं आहे. हे बघा 1300 ग्रॅम आहे. बघा इथं दिसतच आहे. तर आपल्याला 950 म्हणजे 900 ते 950 ग्रॅमपर्यंत घ्यायचं. कारण ती जरा मान दुखते असं हे हो. मग घेतल्यानंतर मला समजलं की हेल्मेट ना आपण कमी वेटचं घ्यायचं असतं. जेणेकरून आपल्याला त्रास होत नाही मग रायडिंगला. काय म्हणतं. पेट्रोल आहे आतमध्ये. काय ते भरफुल आहे. फुल आहे टाकी फुल. चल मी चालू नाही होणार तशी. चालू नको करू. पुढं जाईल. ती गाडी चालव ना तू. तुझी गाडी चालून दाखव मला आधी. चालून दाखव दे. ती तुझी गाडी. ती गाडी हा चालून दाखव. कुठं तुटली. चालून दाखव. येड कुठचं. चालव लवकर. चालव. उतर लवकर. चालव. चालव बघू. इथंच चालव. तो त्याचा झोपाळा तो कधी बांधला. तो बांधला कधी झोपाळो. हा सगळा दुपारी. वाघान कुत्तुक नेला तो पण दुपारी. आणि हो पण बांधला दुपारी. ही सागरच्या भावाची आहे ज्युपिटर. मग कोणाची आहे. मग तीच काकाची ऋतिक काका. ज्युपिटर आहे ज्युपिटर. चालव चालव. हळूहळू मार पायंडल. हळूहळू मार. फिरव. Approximately 10 hours later. बारिश का मौसम हुआ है. पावसाचा वातावरण झाले पूर्ण. तर आता आलो घरी. जस्ट वाजलेत 5:30. म्हणजे 5:30 वाजता आलोय. घ्या येऊ. पाणी द्या. आंघोळ वतलं. आलं फ्रेश होते. फक्त शर्ट वगैरे काढ. गरम जाम होतोय. आज पावसाचं वातावरण आहे. रावस पैकी. कारण यासाठी मी लवकर निघालो. 2 वर्षापूर्वी गेलो होतो ना तेव्हा गावाला होती राणी. तेव्हा पण मला पाऊस भेटला होता. तर बोललो आता ह्या टायमाला लवकर निघू. म्हणून लवकर निघालो आणि लवकर आलो. तर आम्हाला काय राखी बांधायला नाही. तर मी ती होती ना परत. ती आता मुंबईला गेल्यानंतर ती काय भेटणार नाही. म्हणून बोललो जाऊन येऊया. सुट्टी तर होती त्याच्यासाठी मग जाऊन आलो.
तर येताना पावसमार्ग गेलो. पावसमार्गी रस्ता मस्त आहे, एकदम टॉपोटॉप यायचा आहे. फक्त पावसला तेवढा जरा खराब आहे, बाकी रस्ता मस्त आहे. डोळे झाकून गाडी चालवायची असं म्हणजे ते बोलायची एक ही असते ना, पण तू असं ट्राय करू नका डोळे झाकून वगैरे. आणि हायवे जो आहे ना तो तर त्याच्यापेक्षा सुंदर आहे, रावस आहे तो तर जांबेगार आहे. ह्या बाजू ह्या कुशीतनं धुकोक लागला, एवढा रस्ता तो चांगला आहे हायवे आपला मुंबई गोवा. म्हणून बोललो येताना पावसमार्गी हो. पावसमार्गी मी 1.5 तासात आलो. पावसमार्गी जसं आलो ना तशी ते आमची लैला मजनू बघा कशी पोमटोक लागली. मी इलेलो घरात समजलं ना. हे बघा काय आला आईन जरा उलटो लावला नाही पिंजरो. काय काय भाऊ 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 म्हण भाऊ. तर आमचं चाकरमानी पण येलो, कलपासनं नव्हतो काय रे. तर आता फ्रेश वगैरे होतो आणि ब्लॉग पण आपला इथेच एंड करू. कारण आपल्याला काय म्हणजे हे बांधायला नाही ना त्याच्यामुळे मग तिकडे काय आम्ही जास्त काय शूट केलं नाही. जेवलो दुपारी, जेवल्यानंतर झोपलो, अर्धा तास आराम केला आणि तसंच निघालो. कारण त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता आज. तो नैवेद्य झाल्याशिवाय म्हणजे तिकडे झाल्याशिवाय ना इकडे म्हणजे कोण त्यांच्या इकडे जेवत नाही त्यांच्या गावात. एवढं त्यांच्याकडे हे आहे. आज काय ते नारळी पौर्णिमेचं त्यांच्या देवीचं काहीतरी असतं, जागरण वगैरे काय असं मी विचारलं तर बोलत होते जागरण वगैरे. कारण ते सागरचे बाप्पा लेट आले, म्हणजे मी निघता आले. नुकतेच ते जेवले होते आणि बसले होते. म्हणलं ठीक आहे चालेल, जास्त हे वेळ नाही घेता. मग मी निघालो आणि आलो घरी. तर असा होता आजचा आपला ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा भेटू व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.